मिनिटं थांबा. आज देवाला दुर्वा वाहणार असाल ना, तर हा एक विचार नक्की करा. गणपतीला आपण दुर्वा वाहतो, दिवा लावतो, पूजा करतो, पण आपल्या वागण्यातल्या राग, अहंकार, हट्ट आणि चुकीची वागणूक कमी होते का? कारण देवासमोर केलेली पूजा काही मिनिटांचीच असते, पण आपलं कर्म ते तर दिवसभर आपल्यासोबत असतं. मग खरी पूजा नेमकी कुठे होते? चला पाहूया आजच्या श्रावण शुक्ल चतुर्थीचं विशेष काय आहे आणि या दिवसातून आपल्या आयुष्यासाठी आपण काय घेऊ शकतो. नमस्कार मंडळी, आज 16 ऑगस्ट रविवार आणि श्रावण शुक्ल चतुर्थी. आजचा दिवस गणपती भक्तांसाठी विशेष आहे. आज दुर्वा गणपती चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. आणि काही ठिकाणी आजच्या चतुर्थीला नाग चतुर्थी म्हणूनही मानलं जातं. काही कुटुंबांमध्ये या दिवशी भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी उपवास करण्याची परंपरा आहे, म्हणून त्याला भावाचा उपवास असंही म्हणलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक भागात, प्रत्येक घरात सगळ्या परंपरा अगदी सारख्या नसतात. म्हणून आपल्या घरची श्रद्धा, आपली परंपरा आणि आपलं जे शक्य आहे ते मनापासून करणं महत्त्वाचं. चला पाहूया आजची पूजा कशी करता येते आणि या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध आहे. आज गणपतीची पूजा कशी करायची? सगळ्यात आधी सकाळी उठून अंघोळ करून देवघराची जागा स्वच्छ करून घ्या. गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ करून ठेवा. दिवा लावा, धूप लावा. गणपतीला फुलं, अक्षता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्वा अर्पण करा. दुर्वा आपल्या परंपरेत गणपतीला प्रिय मानली जाते. घरात उपलब्ध असेल तर मोदक, लाडू किंवा साधा गोड नैवेद्यही दाखवू शकता. गणपतीची आरती करा, नामस्मरण करा आणि शेवटी मनापासून प्रार्थना करा. आता इथे एक गोष्ट सांगते, पूजा करण्यासाठी सगळं मोठं मोठं असायलाच पाहिजे असं नाही. घरात जे आहे, जे शक्य आहे ते श्रद्धेनं केलं तरी पुरेसं आहे. खरंच ना? विधी साधा असला तरी भावना मनापासून असू द्या. दुर्वेचा ना सुंदर अर्थ आहे. आता जरा दुर्वेकडेच बघा. इतकी साधीशी हिरवी गवताची पात, पण गणपतीच्या पूजेत तिला इतकं महत्त्व दिलं जातं. यातून मला एक खूप सुंदर गोष्ट वाटते. आपल्या आयुष्यातही चांगलं करण्यासाठी नेहमी मोठमोठ्या संधी लागतातच असं नाही. कुणाशी प्रेमाने बोलणं, एखाद्याला मदत करणं, चूक झाली तर माफी मागणं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं, या छोट्या छोट्या गोष्टी आपण रोज करू शकतो. मग त्या छोट्या आहेत म्हणून त्याची किंमत कमी होते का? नाही ना. छोटी कृती असली तरी भावना खरी असेल तर तिचं महत्त्व खूप मोठं असतं. नाग चतुर्थी म्हणजेच भावाचा उपवास. आता आजच्या नाग चतुर्थीबद्दल थोडं बोलूया. काही परंपरांमध्ये आज नागदेवतेचं स्मरण केलं जातं आणि काही ठिकाणी भावाच्या कल्याणासाठी बहिणीकडून उपवास करण्याची पद्धत आहे. म्हणून काही जण याला भावाचा उपवास असंही म्हणतात. पण प्रत्येक घरची पद्धत वेगळी असू शकते. उपवास करायचा असेल तर
आपल्या घरच्या परंपरेनुसार करा. आणि उपवास म्हणजे फक्त खाणं टाळणं एवढंच नाही. त्या दिवशी मन शांत ठेवणं, देवाचं स्मरण करणं, चांगले विचार ठेवणं आणि शक्य असेल तिथे चांगलं वागणं, यालाही महत्त्व आहे. बरोबर आहे ना? आता खरी गोष्ट, पूजा आणि आपलं वागणं. आता आपण आपल्या आयुष्याकडे जरा बघूया. आपण गणपतीला दुर्वा वाहिली, फुलं वाहिली, दिवा लावला, आरतीही केली. पण त्यानंतर जर आपण कुणाशी रागाने बोललो, कुणाचं मन दुखावलं, तर जरा स्वतःलाच विचारायचं, आपण देवासमोर मागतोय ते आपल्या वागण्यात आहे का? हा प्रश्न कठीण आहे, पण विचार करायला लावणारा आहे. देवापुढे हात जोडणं सोपं आहे, पण आपली चूक झाली तर हो माझी चूक झाली असं म्हणणं ते थोडं अवघडच असतं. देवाला फुलं वाहणं सोपं आहे, पण एखाद्याच्या चुकीकडे थोडं समजून घेऊन पाहणं ते जरा खरंच मोठं काम आहे. म्हणून माझ्या मते पूजा देवघरात करा, पण तिचा परिणाम आपल्या वागण्यात दिसायला हवा. खरं ना? परंपरा जपायच्या, पण अर्थही समजून घ्यायचा. आणि याचा अर्थ परंपरा सोडायच्या असा अजिबात नाही. आपल्या परंपरा जपायच्या, आपल्या मोठ्याने ज्या श्रद्धेनं केल्या त्या पुढे न्यायच्या, पण त्यांचा सुंदर अर्थही समजून घ्यायचा. आज आपण गणपतीला दुर्वा अर्पण करतो. उद्या नागपंचमी आहे. श्रावणात एकामागून एक परंपरा येत राहतात. पण प्रत्येक परंपरेतून जर आपण एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात आणली तर त्या परंपरेला आणखी सुंदर अर्थ मिळतो. उदाहरणार्थ काय माहिती, देवाची पूजा केली म्हणजे मन शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. उपवास केला म्हणजे संयम शिकायचा. देवाला नैवेद्य दाखवला म्हणजे इतरांशी वाटून घेण्याची भावना ठेवायची. किती छान आहे ना हे? आपल्या आयुष्यातही खूप काही चालू असतं. कधी घरचं टेन्शन, कधी कामाचं, कधी पैशाचं, कधी आपल्याला हवं ते होतही नाही. आणि मग आपण सतत विचार करत बसतो, हे असं का झालं, माझ्याच बाबतीत का? पण खरं सांगू, प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. आपल्या हातात काय आहे? आपला प्रयत्न, आपलं कर्म, आपली वागणूक, आपला दृष्टिकोन. म्हणून जे आपल्या हातात आहे ते चांगलं करत राहायचं, बाकीचं हळूहळू सोडून द्यायचं. कारण टेन्शन घेतलं म्हणून जे घडायचं आहे ते थांबत नाही. पण शांत राहून प्रयत्न केला तर आपण परिस्थितीला नक्कीच चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतो. काय म्हणता, बरोबर ना? कर्म आपल्या हातात आहे, बाकीचं सोडून द्या. म्हणून आज गणपती समोर एक वेगळी प्रार्थना करून बघा. गणपती बाप्पा, मला फक्त माझ्या इच्छा पूर्ण करून दे असं नाही. मला योग्य विचार दे, चुकीच्या वेळी थांबण्याची बुद्धी दे, चांगलं काम करण्याची ताकद दे आणि माझ्या कर्माने कुणाचं वाईट होऊ नये एवढी जाणीव करून दे. ही प्रार्थना केली तर मला वाटतं ही सुद्धा खूप मोठी भक्ती आहे. कारण देवाकडे फक्त मागायचं नाही, देवाने दिलेल्या आयुष्याला चांगल्या पद्धतीने जगायचंही आहे. आणि हो मंडळी, आज 16 ऑगस्टला चतुर्थी आहे. आज संध्याकाळनंतर पंचमी तिथी सुरू होते आणि 17 ऑगस्टला नागपंचमी साजरी होणार आहे. म्हणजे उद्याचा दिवसही
श्रावणात खूप विशेष आहे. नागपंचमीची पूजा, तिच्या मागची परंपरा आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला सुंदर संबंध आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नीट पाहूया. चला, आजचा दिवस मात्र गणपतीच्या स्मरणाने आणि चांगल्या विचाराने सुरू करूया. तर मंडळी, आज गणपतीला दुर्वा व्हा, पूजा करा. उपवासाची तुमच्या घरची परंपरा असेल तर श्रद्धेने पाळा, पण त्यासोबत एक छोटासा संकल्पही नक्की करा. माझ्या शब्दांनी कुणाचं मन दुखणार नाही, माझ्या कर्माने कुणाचं नुकसान होणार नाही आणि माझ्या परीने मी चांगलं करत राहीन. कारण देवघरातला दिवा काही वेळच तेवत असतो, पण आपल्या चांगल्या वागण्याचा प्रकाश कुणाच्या आयुष्यात बराच वेळ राहू शकतो. खरंच ना? चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि विनाकारण टेन्शन न घेता आपल्या परीने चांगलं जगत रहा. मग मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.